Welcome all of you students in my YouTube channel. Today we will see the remaining part of Mark Twain 2.3 of 9th standard. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या सिलेबसमधील 2.3 मार्क ट्वेन याचा उरलेला भाग पार्ट 3 याला असं आपण म्हणूया, तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑन पेज नंबर 45 सम कोटेशन्स, पान नंबर 45 वरती काही कोटेशन्स दिलेले आहेत मार्क ट्वेन यांची. त्यातूनसुद्धा त्यांनी विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वी विल सी इन द डिटेलमध्ये आपण पाहूया. सम कोटेशन्स. एप्रिल फूल्स डे, दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड ऑफ व्हॉट वी आर ऑन द अदर 364. एप्रिल फूल्स डे. एप्रिल फूल्स डे हा असा दिवस आहे की जे उरलेले वर्षातील 364, वर्षामध्ये आपण 365 दिवस आहेत असं म्हणतो, तर एप्रिल फूल्स डेचा दिवस आपण सोडला तर उरलेले 364 दिवस हे एप्रिल फूल्स डेच्या दिवशी आपण असं त्या ठिकाणी स्वतःला रिमाइंडेड करतो की आपण उरलेले 364 दिवस कसे वागतो, 364 डेज आपण कसे राहतो किंवा वागतो. सेकंड कोटेशन. अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाऊट हिज ओन ॲप्रुव्हल. मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चिंत राहू शकत नाही. इफ ही ॲस्पेक्ट एनिथिंग ही विल बी कम्फर्टेबल. त्याने एखादी कोणतीही गोष्ट त्या मान्य केली तरच तो कम्फर्टेबल असतो स्वीकृत केल्यानंतर. थर्ड कोटेशन. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज क्रँक अंटिल द आयडिया सक्सीड्स. A person with a new idea. When an idea came in a man's or in woman's mind, he is a crank until the idea succeeds. म्हणजे मनुष्य एखादी नवीन कल्पना सुचल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. मीन्स ही ट्राईड हार्ड टू बिकेम ट्रू द आयडिया. ती जी कल्पना आहे ती कल्पना प्रत्यक्षात आणेपर्यंत तो त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. नेक्स्ट कोटेशन. एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वय हा मुद्दा शरीरापेक्षा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. तुम्ही मानला तर महत्त्वाचा, नाहीतर गौण आहे. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स including this one. All generalization. Generalization means a general statement. सर्वसामान्य वाक्य. सर्वसामान्य विधाने असत्य असतात हे विधान देखील. म्हणजे सर्व जी काही विधानं आहेत ती असत्य आहेत. आत्ता जे विधान आपण वाचलं, आत्ता जे कोटेशन वाचलं ते सुद्धा त्यामध्येच आहे. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स. यू मे डाय ऑफ मिसप्रिंट. आरोग्यविषयीची पुस्तके काळजीपूर्वक वाचा. चुकीच्या छपाईमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. म्हणजे जर पुस्तकामध्ये चुकीचं छापलेलं असेल आणि तशा प्रकारे जर आपण हेल्थ टिप्स वापरल्या, आरोग्याच्या काही गोष्टी आपण त्यातून घेतल्या, तर चुकीचं छापलं असेल तर आपण चुकीचा उपाय करू आणि त्याचा आपल्याला धोका निर्माण होईल. पहा नेक्स्ट कोटेशन. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. एक वेळ तुमची राहणी गबाळी किंवा अस्वच्छ असू द्या, पण मन मात्र साफ, स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवा. लास्ट सेंटेन्स ऑन पेज नंबर 45, पान नंबर 45 वरचं शेवटचं सेंटेन्स, शेवटचं कोटेशन. क्लासिक अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. क्लासिक इज अ बुक. क्लासिक हे असं बुक आहे विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. म्हणजेच अभिजात वाङ्मय. क्लासिक मीन्स अभिजात वाङ्मय हे एक असं पुस्तक आहे
की ज्याची लोक वाहवा करतात पण वाचत नाहीत. ऑन पेज नंबर 46 पान नंबर 46वरती आता या ठिकाणी आपण पाहूया. पहा, ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग्स. विनोद हा मनुष्याला मिळालेला सर्वात मोठं ते वरदान आहे मनुष्याला मिळालेलं ह्युमर म्हणजे. नेक्स्ट कोटेशन, आय एम एन ओल्ड मॅन अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स बट मोस्ट ऑफ देम नेव्हर हॅपन्ड. मी एक वयोवृद्ध मनुष्य आहे आणि कित्येक अडचणी मला माहीत आहेत पण त्यातल्या बऱ्याचशा कधीही घडलेल्याच नाही आहेत. नेक्स्ट कोटेशन, आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस क्वांटिटी ऑफ माइंड. इट टेक्स मी ॲज मच ॲज अ वीक समटाईम्स टू मेक इट अप. आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस माइंड क्वांटिटी ऑफ माइंड. प्रोडिजियस व्हेरी ग्रेट. इट टेक्स मी ॲज मच ॲज वीक समटाईम्स टू मेक इट अप. म्हणजेच माझ्या मेंदूची शक्ती नक्कीच अफाट असावी कारण त्याला एखाद्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी निर्णयाप्रत नेण्यासाठी कधीकधी मला अक्षरशः एक आठवडा लागतो. नेक्स्ट कोटेशन, इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. तुम्ही जर खरे बोललात तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. इट इज बेटर टू डिझर्व ऑनर्स अँड नॉट हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे अधिक श्रेयस्कर असते. इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज्ड अँड लेट पीपल थिंक यू आर अ फूल दॅन टू ओपन इट अँड रिमूव्ह ऑल डाऊट. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असे लोकांना वाटले तरी चालेल पण आपले तोंड उघडून त्यांचा समज पक्का होऊ देऊ नका. इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. सत्य हे कल्पित गोष्टीपेक्षा विचित्र चमत्कारिक असते. यात काही नवल नाही. शेवटी कल्पित गोष्टी मात्र या सुस्पष्ट तारतम्याला धरून असायला हव्यात. नेक्स्ट, व्हेनेवर यू फाइंड युअर सेल्फ ऑन द साईड ऑफ द मेजॉरिटी इट इज टाईम टू पॉज अँड रिफ्लेक्ट. तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असे जर तुमच्या लक्षात आले तर थांबा आणि नीट पूर्ण विचार करा. हाऊ इज इट दॅट वी रिजॉईस ॲट बर्थ अँड ग्रीव ॲट अ फनरल. इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इन ऑट. पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हाऊ इज इट असं का दॅट वी रिजॉईस ॲट अ बर्थ. आपण एखाद्या बाळाच्या जन्माच्या वेळेला आपण आनंद व्यक्त करतो. अँड ग्रीव ॲट फनरल, आणि जर एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याच्या मृत्यूच्या वेळेला आपण दुःख व्यक्त करतो. असं का तर इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इन ऑट. कारण आपण दोन्ही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी सहभागी नसतो. कारण सहभागी होणारी व्यक्ती ही वेगळीच असते. थाउजंड्स ऑफ जिनियसेस लिव्ह अँड डाय अनडिस्कवर्ड आयदर बाय देमसेल्व्स ऑर बाय ऑदर्स. हजारो अतिबुद्धिमान माणसे जगत असतात आणि मरत असतात पण त्यांची कुणी दखल घेत नाही, न ते स्वतः किंवा इतर लोकसुद्धा. थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क. मेघगर्जना छान असते, मेघगर्जना प्रभावी असते, पण शेवटी खरे काम विजाच करतात. गरजेल तो पडेल काय.
व्हेन आय वॉज यंगर आय कुड रिमेंबर एनिथिंग वेदर इट हॅपन्ड ऑर नॉट. मी लहान होतो तेव्हा घडलेले आणि न घडलेले सर्व काही माझ्या लक्षात राहायचे. व्हेन युअर फ्रेंड्स बिगिन टू फ्लॅटर यू ऑन हाऊ यंग यू लुक, इट्स अ शुअर साय यू आर गेटिंग ओल्ड. तुम्ही किती तरुण दिसतात असे म्हणत तुमची मित्रमंडळी जेव्हा फाजीलस्तुती करू लागतात तेव्हा तुम्ही नक्कीच म्हातारे होऊ लागला आहात असे समजायचे.